नमस्कार, मी प्रचिती आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर जसं की तुम्ही बघू शकतात माझ्या मागे एक खूप सुंदर असं दृश्य आहे। तर येस, आज मी आली आहे एका खूप सुंदर अशा प्रॉपर्टीमध्ये आणि ही प्रॉपर्टी मुंबईपासून अगदी 2 तासावर आहे आणि एखाद्या वीकेंडसाठी तुम्ही इकडे छान स्टेकेशन नक्कीच प्लॅन करू शकतात। तर आता आपण बघूया ही प्रॉपर्टी अगदी डिटेलमध्ये। सो आपण आता बघूया प्रॉपर्टी टूर, रूम टूर आणि बाकी इकडे अजून काही अम्युनिटीज आहेत ते सगळं पण आपण बघूया। बाकीचं कॉस्टिंग आणि बाकी सगळे डिटेल्स मी व्हिडिओच्या एंडला नक्की सांगेल। सो व्हिडिओ एंडपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। ऑल्सो सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकते, सो ते तुम्ही नक्कीच बघू शकतात। सो आता आपण बघूया प्रॉपर्टी टूर, लेट्स गो। तर आता इथून आपण जात आहोत। हा खूप सुंदर असा एक पाथवे यांनी बनवला आहे आणि इथे समोरच तुम्हाला दिसेल रिसेप्शन एरिया। सो इट्स रिटन ओव्हर हिअर आणि यांनी रिसेप्शन एरियाचं स्ट्रक्चर खूप मस्त असं ब्रिकचं स्ट्रक्चर दिलं आहे, ब्रिक वॉल असे बनवले आहेत त्यांनी। सो येस, लेट्स गो इन रिसेप्शन एरिया। सो इथे हा रिसेप्शन काउंटर आहे आणि जस्ट इन केस इफ यू इफ यू वॉन्ट टू वेट टिल यू गेट युअर रूम, तर मग आतमध्ये बसण्यासाठी सोयीसुद्धा आहे। आफ्टर दॅट लेट्स मूव अहेड। तर रिसेप्शन एरियामध्ये इथे तुम्ही चेक इन केल्यानंतर यू कॅन मूव अहेड टू युअर प्रॉपर्टी। तर इथे हा मधला जो सेक्शन आहे हे तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर असं खाली ना स्टोन्सचं स्ट्रक्चर आहे, तर तो तुम्हाला ॲक्च्युली इन्स्टाग्रामवाला फील देतो। त्यासोबतच हा मधला पूर्ण जो सेक्शन तुम्ही बघू शकता, थ्रूआउट इकडे मस्त एक रिव्हर आहे आणि एक छान असं इकडे त्यांनी मध्ये सिटिंग एरिया बनवला आहे। सो इथे तुम्ही इव्हनिंगला जस्ट येऊन बसू शकतात, चिल करू शकतात अँड यू कॅन जस्ट हॅव युअर टी, कॉफी अँड स्नॅक्स। इवन इफ यू वॉन्ट आपण लंच आणि डिनर तिथे आतमध्ये डायनिंगमध्ये करू शकतो, बट इफ यू वॉन्ट यू कॅन डू युअर लंच डिनर ओव्हर हिअर ॲज वेल। त्यासोबतच यू कॅन इवन डू अ कॅन्डल लाईट डिनर ओव्हर हिअर, खूप छान आणि एस्थेटिक वाटेल। वन मोर थिंग, थ्रूआउट द प्रॉपर्टी यू कॅन सी खूप मस्त अशी ग्रीनरी आहे, खूप छान यांनी झाडंसुद्धा लावलेले आहेत। एंट्रीला आपण बघितलं तिकडे मस्त फ्लॉरल प्लांटसुद्धा होते आणि इथे सुद्धा खूप छान असे एस्थेटिक प्लांट्स लावले। तर आता आपण जाऊया डायनिंग एरियामध्ये। सो बिहाइंड मी दिस इज द डायनिंग एरिया आणि त्यासमोरच तुम्हाला अजून गार्डन सुद्धा दिसतं। तर इकडे खूप मस्त असा लॉन एरिया आहे वेअर ऑब्व्हियसली यू कॅन प्ले, युअर चिल्ड्रन कॅन प्ले। तर येस, आता आपण डायनिंग एरियामध्ये एकदा जाऊ। ऑल्सो इफ यू चेक दिस, हे डोरचे स्ट्रक्चर सुद्धा असे यांनी बनवले आहेत ना कर्व शेपमध्ये, ते ॲक्च्युअल असं युरोपियन वाईब्स देतं। लेट्स ओके, सो दिस इज द डायनिंग एरिया अँड येस, तर इथे असे मल्टिपल टेबल्स आहेत बसण्यासाठी। मोठा ग्रुप असेल तर त्यासाठी सुद्धा, छोट्या ग्रुपसाठी छोटे टेबलसुद्धा आहेत। ऑल्सो इफ यू कॅन इफ यू वॉन्ट यू कॅन कंबाईन दिस टेबल्स। त्यासोबतच इथे आहे हा काउंटर एरिया। इकडे सगळं बुफे टाईप सिस्टम आहे। सो इकडे सगळे मील्स ठेवलेले असतात विच यू कॅन टेक युअर सेल्फ अँड हॅव युअर लंच ओव्हर हिअर। अँड देन नाव नेक्स्ट टू दिस इज द गेम्स रूम। कम, आता गेम्स रूममधून आपण बाहेर पडल्यावर, सो आता गेम्स रूममधून आपण बाहेर आलो आहेत आणि जसं तुम्ही पाहिलं देअर वॉज डायनिंग एरिया, हिअर इट वॉज अ गेम्स रूम अँड त्याच्या अगदी बाजूला यू कॅन सी दिस हाऊसेस। सो हे जे हाऊसेस जे आहेत ते ॲक्च्युली आहेत आपले रूम्स। सो हे जे रूम्स आहेत त्यांना यांनी ॲक्च्युअल युरोपियन घरांचं स्ट्रक्चर दिलेलं आहे। ॲक्च्युअल ॲम्स्टरडॅममध्ये कसे घरं असतात तसं यांनी इकडे स्ट्रक्चर दिलेलं आहे। ऑल्सो वन मोर इंटरेस्टिंग थिंग, या घरांवर तुम्ही हे जे नाव बघू शकतात, तर दिस इज ॲक्च्युली आर रूम आणि ह्या घरांवर तुम्ही जे नाव बघू शकता ते ॲक्च्युली ॲम्स्टरडॅममध्ये जे घरं आहेत त्याच्यातून इन्स्पायर झालेले ते नावं आहेत। तिकडचे जे ॲक्च्युअल घरं आहेत त्याला ते नावं आहेत। ऑल्सो नावांसोबतच यू कॅन सी दिस नंबरिंग। तर इकडे ॲक्च्युली टोटल 15 रूम्स आहेत आणि त्या 15 रूम्सपैकी तिकडे 9 रूम्स आहेत आणि 6 रूम्स इकडे आहेत, अशा टोटल 15 रूम्स इथे आहेत। सो ॲक्च्युली ना
यांनी इथे असे मध्येच ना असे कॅन्स पण ठेवलेले आहेत. इफ देर इज सम गार्बेज ऑर समथिंग देन यू हॅव टू थ्रो इट ओव्हर दे ओनली. ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे, ती अजिबात खराब करू नका. सो आपल्या घरांच्या बाहेरच आपल्या रूमच्या बाहेरच इकडे असं मस्त सिटिंग एरिया सुद्धा आहे. सो यू कॅन जस्ट कम अँड चिल ओव्हर हिअर विथ युअर फॅमिली. सो थ्रू आउट द प्रॉपर्टी ही रिव्हर तुम्ही बघितलीच असेल. सो यांनी खूप सुंदर असं रिव्हर टाईप स्ट्रक्चर बनवलेलं आहे, एक कॅनल टाईप स्ट्रक्चर बनवलं आहे आणि त्याच्यावर अजून एक छान टच यांनी दिला आहे हा ब्रिज बनवून. प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत येण्यासाठी किंवा त्या सेंटर एरियाला जाण्यासाठी त्यांनी खूप सुंदर असा हा ब्रिज बनवलेला आहे. आणि या ब्रिजवर ना खूप एक सुंदर गोष्ट आहे, लेट मी शो यू. इथे ना ही ब्रिजला असे लव्ह लॉक्स आहेत. तर ह्या लव्ह लॉक्सवर तुम्ही तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं नाव लिहू शकतात आणि यू कॅन लॉक युअर लव्ह ओव्हर देअर. तर हा खूप सुंदर आणि खूप ॲक्च्युली छोटासा कॉन्सेप्ट आहे, पण त्यामुळे ॲक्च्युअल तो युरोपियन कंट्रीज किंवा यांनी जी थीम क्रिएट केली आहे त्याचा एक पर्सनल टच तिकडे दिला आहे. सो येस, ठीक आहे. सो हे झाल्यावर आता पुढे आपण बघूया एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट. लवकर या. तर ही रिव्हर तर तुम्ही बघितलीच आहे आणि आता तुम्ही बघू शकता ही एक बोट. सो यांनी इकडे एक मस्त रिव्हर टाईप स्ट्रक्चर तर बनवलंच आहे, बट त्यामध्ये यांनी ही बोटसुद्धा ठेवली आहे. सो तुम्ही ही रिव्हर फक्त बघायचीच नाही आहे, तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली जाऊन तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकतात. सो त्या ब्रिजच्या खालून मस्त बोट जाणार आणि ती रिअलवाली व्हाईबसुद्धा तुम्हाला येते. सो या हे छोटे छोटे जे पर्सनल टचेस यांनी दिले आहेत ना थीम मेंटेन करण्यासाठी, ते ॲक्च्युली म्हणजे खरंच युरोपची किंवा मग खरंच ॲम्स्टरडॅम सिटीची वाईब देतं. सो आता आपण बघूया एक रूम टूर. तर माझ्या मागे हे रेड कलरचं जे हाऊस आहे ती आहे आपली रूम आणि दिस इज आर रूम नंबर 1011. ऑल्सो इकडे रूमच्या बाहेरच रूमचं नावसुद्धा लिहिलेलं आहे अँड इट इज स्ट्रूप हाऊस. सो आता आपण रूममध्ये एंटर करूया आणि वन्स यू एंटर द रूम हियर इज अ क्वीन साईज बेड. तर खूप मस्त छान असा क्वीन साईज बेड इकडे आहे आणि बेडच्या अगदी समोरच यू हॅव अ टेलिव्हिजन. ऑल्सो इथे कपल ऑफ ड्रार्स दिलेले आहेत अँड देर इज अ डेस्क ओव्हर हिअर. ऑल्सो बेडच्या अगदी बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे खूप असा क्यूट असा एक सिटिंग एरिया दिलेला आहे अलॉंग विथ 2 चेअर्स. तर यू कॅन जस्ट हॅव युअर कॉफी ऑर टी इन द इव्हनिंग. अँड द इंटरेस्टिंग थिंग इज बेडच्या साईडलाच इकडे आहे एक विंडो. वेट आय विल शो यू. सो त्या विंडोमधून हा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला. बाहेर एक रिव्हर टाईप्स जे त्यांनी बनवलेला आहे त्याचा अगदी सुंदर असा व्ह्यू दिसतो. सो येस, अँड देन इट ॲक्च्युली गिव्स यू अ फील ऑफ लाईक बिंग इन अ ॲम्स्टरडॅम सिटी. तर त्यानंतर आपण ह्या साईडला येऊया अँड टुवर्ड्स दिस साईड. हां, बाय द वे रूममध्ये ना भरपूर यांनी अशा लाईट्ससुद्धा इन्स्टॉल केलेल्या आहेत, तर खूप क्यूट आणि छान वाटतं ते. येस, सो हिअर वी हॅव दिस स्टँड. तर यू कॅन जस्ट हँग युअर बॅग्स ऑर युअर क्लॉथ्स ओव्हर हिअर. हिअर यू हॅव द ड्रेसिंग पार्ट. सो इकडे खूप मस्त असा एक फुल साईज मिरर दिलेला आहे. ऑल्सो अलॉंग विथ दॅट इथे तुम्ही बघू शकता एक फ्रीज पण दिला आहे. तर इट इज अ मिनी फ्रीज टाईप्स. सो या, ऑल्सो हिअर यू हॅव द केटल आणि कॉफी आणि टीचे साचे पण इथे दिलेले आहेत. सो यू कॅन मेक युअरसेल्फ टी ऑर कॉफी. आफ्टर दॅट हिअर यू हॅव द वॉर्डरोब अँड हिअर यू हॅव द वॉशरूम. येस, सो वन्स यू एंटर द वॉशरूम इकडे खूप क्यूट असा मिरर दिला आहे. हिअर इज अ वॉश बेसिन अँड हिअर यू हॅव द कमोड थिंग अँड द शॉवर. तर इथे गीझरसुद्धा आहे. ऑल्सो यू हॅव बेसिक टॉयलेटरीज ओव्हर दिअर. या, so this is not the end yet, and now comes the most interesting part of the room, and it is the pool right beside your bed. So yeah, exactly आपल्या बेडच्या बाजूला एक खूप मस्त सुंदर छोटासा असा स्विमिंग पूल आहे. So yeah, this room has a swimming pool as well. तर तुम्हाला ही प्रॉपर्टी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ऑल्सो टॉकिंग अबाउट द प्राईस डिटेल्स. सो इट वुड कॉस्ट यू अराउंड 4950 फॉर 1 नाईट आणि यांचे चेकिंग टायमिंग्स आहे 1 PM आणि चेकआउट टायमिंग आहे 10 AM.
तर ह्या 4950मध्ये तुम्हाला सगळे मील्स इन्क्लुडेड आहेत, 4ही वेळेचे, इन्क्लुडिंग युअर लंच, डिनर, इव्हनिंग स्नॅक्स आणि नेक्स्ट डेचा ब्रेकफास्ट. सो फक्त 5000मध्ये तुम्ही मस्त ॲम्स्टरडॅम सिटीचा छान असा अनुभव घेऊ शकता. सो इथे नक्की या आणि तुम्ही इकडे आल्यावर तुमचा काय अनुभव असेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑल्सो तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. बाकी भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अंटिल देन बाय.